सुट्टीच्या दिवशी माझी बरीचशी कामं जी आठवडेभराची पेंडिंग असतात, तर पहिलं मी घरातला नाश्ता वगैरे करून घेतला. त्याच्यानंतर जी रेग्युलर कामं असतात, कपडे वगैरे धुवायचे, सर्व बाहेरून आवरून घेतलं आणि त्यानंतर आता इथे आतमध्ये आले होते. तर पहिलं म्हणजे बेडशीट चेंज करून घेतलं, जे की मला जवळ-जवळ 3-4 दिवस झाले चेंज करायचं होतं, पण वेळ भेटत नसल्यामुळं राहिलं होतं. तर पहिलं इथं बेडशीट व्यवस्थित लावून घेतलं. किचनमध्ये आले, किचनमध्ये सकाळच्या नाश्त्याचा तसाच पसारा पडलेला होता, तर पहिला तो आवरायसाठी घेतला होता. नाश्त्यामध्ये छान असे आज भोपळ्याचे वडे केले होते, त्यामुळे किचन खूप जास्त तेलकट झाला होता. काही असे तळणीचे पदार्थ केले ना, तर किचन पूर्णपणे चिकट आणि तेलकट वाटतो. तर पहिलं म्हटले तो साफ करून घ्यावा. तर सुरुवात कुठून करावी हे डोक्यात चाललेलंच होतं. तर घरातली कामं, बाहेरचं काम सांभाळून थोडीशी धावपळ होते. पण त्यातल्या त्यात आपली जी रेग्युलर कामं असतात ना, तर ती होतात. पण जे एक्स्ट्राची कामं असतात, घरातली क्लिनिंग किंवा घरामध्ये काही गोष्टी आणणं, तर त्याला टाईमच भेटत नाही. मग मी अशा वेळेस काय करते, शक्यतो मी पूर्णपणे प्रयत्न करते, की रविवारच्या दिवशी कुठलंही काम न घेण्याचं. त्याचं कारण म्हणजे असं, की आरवी सुद्धा घरी असते आणि मला सुद्धा तिच्यासोबत पण टाईम द्यायला भेटतो आणि दुसरं असं, की घरातली कामं आवरायला सुद्धा टाईम भेटतो. तर त्याच्यामुळं मग आठवड्याभरची जी पेंडिंग कामं असतात ना, तर मी पहिलं सकाळचं माझी जी आपली रेग्युलर कामं असतात, ज्यांच्यापासून सुट्टीच भेटत नाही, म्हणजे आपलं जेवण, भांडी ही सर्व करून घेते आणि दुपारच्या टाईममध्ये मग ही माझी राहिलेली कामं किंवा जो सायंकाळचा टाईम असतो त्यामध्ये सुद्धा पुरेसा वेळ भेटतो. तर आता इथं मसाला भाजून घेतला होता जो आठवडेभरासाठी लागतो. तर तो कारण वाटण असलं ना, तर स्वयंपाकाला थोडंसं सोपं पडतं. सर्वांना गुड मॉर्निंग. तुमचं सर्वांचं खूप सारं स्वागत आहे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. नवीन दिवसाची तर मस्त छानशी सुरुवात झाली. दिवस आहे रविवारचा आणि रविवार म्हटलं की सुट्टीचा, मजेचा आणि आरामदायी दिवस ही त्याची ठरलेली कन्सेप्ट. तर मी पण आज घरी आहे. तर व्हिडिओचा टायटल पाहून तुमच्या लक्षात आलंच असेल व्हिडिओ आज कशा संदर्भात आहे असणार आहे. त्यामुळं व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ पाहायला सुरुवात केली असेल तर एक लाईक नक्की करा. तर आता तुम्हाला माहिती आहे माझा सध्याचा खूप जास्त वर्कआउट वाढलेला आहे. घरातली कामं, घरातले व्हिडिओ, त्याच्यानंतर बाहेर जाऊन मार्केटिंगचे व्हिडिओ आणि त्यातल्या त्यात प्रत्येक ठिकाणाचे कॉन्सेप्ट वेगळे असतात. प्रत्येक ठिकाणी आयडियाज वेगळ्या असतात. म्हणजे जसं की हॉटेलमध्ये जायचं म्हटलं की फूड रिलेटेड काहीतरी डायलॉग असतात. मार्टमध्ये जायचं म्हटलं की तिथल्या सेक्शन वाईज डायलॉग असतात. तर ते सर्व डोक्यामध्ये असतं. त्यानंतर थोडेफार Instagramवरती अपडेट राहावं लागतं. कधी-मध्ये YouTubeवरती सुद्धा अपडेट राहते. तर त्याच्यामुळे म्हटले की मी माझं घर, बाहेरची कामं या सर्व कसं मॅनेज करते आणि रेग्युलर घरातली कामं म्हटलं की जेवण, त्यानंतर आपली छोटी-मोठी बरीचशी कामं असतात. कपडे, भांडी ही तर आपल्या कामापासून सुट्टी घेता येत नाही आणि मग एक्स्ट्राची कामं असतात. तर त्याच्यासाठी मी कसा टाईम देते, तर आजच्या व्हिडिओमध्ये तेच शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि रात्री तर इतकं जास्त थकल्यासारखं झालं होतं ना, म्हणजे रात्री आम्ही जवळ-जवळ 12 वाजता हॉटेलवरून आलो. कारण संध्याकाळचा व्हिडिओचा शूट घ्यायचा होता, तर त्याच्यासाठी. मग आल्यानंतर आम्ही रात्री 2-2:30च्या दरम्यानमध्ये कशामुळे माहीत नाही, पण मला इतकी जास्त थंडी वाजून आली ना, म्हणजे मी 2 ब्लँकेट घेतले, स्वेटर घातला, सॉक्स घातले, तरी पण माझी काही केल्याने थंडी जाईना. माहीत नाही कशामुळं झालं होतं. म्हणजे इतकी भीती वाटली होती आणि छातीत चमका मारायला लागल्या. म्हटले बाबा हे काय एकदम सर्व चालू झालं. तर असं कधी-कधी होतं म्हणून आजचा दिवस रेस्ट घेतला. म्हटले थोडासा आराम करू दे. कंटिन्यू दगदग म्हटल्यानंतर आपली बॉडी पण प्रिपेअर राहणं खूप गरजेचं आहे आणि थोडासा आराम घेतल्यानंतर रिलॅक्स वाटतं. चला आता टायमिंग झालाय 12 आणि आताचे नाश्ता वगैरे झालेत आमचे. जसं की मी म्हटले आजचा थोडासा निवांत रुटीन असतं तर त्याच्यासाठी. तर चलो बाय. आता इथे घेतली होती दुपारच्या जेवणाची तयारी. म्हटले जेवणाची तयारी करून झालं ना, मग बाकीच्या कामांना हात पडेल. कारण स्वयंपाक हा असा आहे, की माणसं वेळेत जेवायला येतात. त्यांना आपण एक्स्ट्राची कामं सांगत नाही आणि कोणतीही लेडीज जॉब करत असू दे किंवा घरातले कितीही एक्स्ट्राची कामं काढू दे सणावाराला, पण घरातले समजून घेत नाही. त्यामुळं आपल्याला जी कामं करणंच आहे, ज्याच्यापासून ऑप्शन नाही, तर ते पहिलं करून घेतलं म्हणजे जसं की नाश्ता, जेवण. तर आता इथं सर्व कांदा वगैरे घालून मस्त अशी फोडणी दिली. बरेच दिवस झाले मला अशी डाळ खायची होती. म्हणजे जे आपलं वरण असतं ना, तर त्याच्यापेक्षा ह्याच्यामध्ये मी कांदा सुद्धा ॲड करते आणि सगळे आपले रेग्युलर मसाले घालून मस्त असा तडका दिला. मस्त घट्टसर अशी डाळ इथे करायला घेतली होती. तर मी सकाळची उठले ना, तर जर मला Instagramचं काही प्रमोशन व्हिडिओ असेल ना, तर मी सकाळी-सकाळी पहिलं ते एडिट करून घेते आणि त्याच्यानंतर मग मी पुढच्या कामांना लागते. म्हणजे जी बाहेरची कामं आहेत तर ती. म्हणजे दररोजचं तर एकंदरीत माझं तेच ठरलेलं रुटीन आणि मग दिवसभरामध्ये मग काय हे सर्व कामाचं नियोजन करते, की आज कुठं जायचंय, आज आपल्याला हॉटेलवर जायचंय, की घरातच थांबायचंय, की आजचा दिवस आपल्याला एडिटिंग कंप्लीट करायची. हे सर्व ठरवते आणि त्याच्यानुसार मग दिवसभराचं कामं ठरवून घेते.
तर असं सगळं. तर दुपारच्या जेवणामध्ये मस्तपैकी ते डाळ भात केलेला होता. छान असं बटाट्याच्या काचऱ्या केल्या होत्या. बरेच दिवस झाले मला असं छान आणि सिंपल जेवण जेवणाची बरीचशी माझी इच्छा होत होती. आता आमच्या चालली आहे दुपारच्या जेवणाची तयारी. नॉर्मल डाळ भात करणार आहे. त्यांनी मसाला सुद्धा भाजलाय. हा मसाला तयार असेल ना मग 8 दिवस वाटण्याचं टेन्शन राहत नाही. त्याच्यामध्ये पटकन स्वयंपाक होतो. तुम्ही बोला काय म्हणता? बऱ्याच दिवसानंतर असा रिलॅक्स टाइमच भेटत नाही की त्यांच्या पुढे कॅमेरा घेऊन जाईल, बोलल, कारण की कंटिन्यू आमचं काही ना काही चालू असतं. हा, तर त्याच्यामुळं तर तुम्ही पण बोला जरा काय बोलताय. तर 8 दिवस गॅपच होता पुढलं बनवल्यामुळं. आरवीची तब्येत कुकर लावला आणि मसाला करून घेतला आठवड्यात. काय नाहीये काहीतरी 12-12:30च्या दरम्यान मी जेवण करून घेतलं असेल. त्यानंतर म्हटले एडिटिंग करायची होती, तर ती करून घेतली. आता त्यामध्ये माझे ब्लॉग्स पण असतात. पण ह्या सर्व कामाच्या व्यापामध्ये जर मला कुठला रेस्ट घ्यायचा म्हटलं ना, तर मी ब्लॉग्सला सुट्टी घेते. कारण ते कसं थांबू शकते. पण बाकी अशा गोष्टी आहेत, की म्हणजे जे हॉटेल आहे, मार्केटिंग करते, तर त्यांचं असं आहे, की मला एवढ्या महिन्याभरामध्ये त्यांनी ठरवलेले व्हिडिओ द्यावे लागतात. त्यानंतर मग मला पेमेंट भेटतो. जसं की मी त्या दिवशी म्हटले कष्ट खूप जास्त आहेत. तर त्याच्यामुळे मग ते तर कंप्लीट करावंच लागतं. म्हणून मी ब्लॉग्सला मध्ये-मध्ये सुट्टी घेते किंवा गॅप घेते. आणि त्याचं पण बाकीचे पण रिझन आहे ते पुढे जाऊन मी तुमच्यासोबत क्लिअर केलेले आहेत, की कशामुळे माझे ब्लॉग कंटिन्यू येत नाही. तर आत्ता मग रविवारच्या दिवशी ना मग सर्व जेवण वगैरे झालं. तर मग आता थोडासा निवांत टाईम होतो दुपारच्या टाईममध्ये. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मला आराम सुद्धा करायचा असतो. कारण मला झोप म्हणजे खूप प्रिय आणि त्यातल्या त्यात म्हणजे एक दिवसभराच्या शेड्यूलमध्ये कितीही बिझी असेल ना, तरी मी थोडंसं का होईना एक तासभर का होईना पडून आराम करते. म्हणजे थोडंसं मला तरतरी वाटते संध्याकाळच्या कामाला. तर मग म्हटले दुपारच्या टाईममध्ये आवरून घ्यावा ना. आता सध्या बाहेर दिसत असेल उन्हाची इतकी जास्त ताप ना, तर मग मी संडेच्या दिवशी काय करते, की हे बाकीची जी कामं असतात, की आठवड्याभरामध्ये ज्यावरती हात पडत नाही, म्हणजे जसं की कडापे साफ करणं किंवा गाद्या वगैरे क्लीन करणं, बेडशीट वगैरे धुणं, मग शक्यतो त्याच दिवशी काढते. कारण तेव्हा भरपूर टाईम असतो. आणि इथे बघा हे मी ते झाड लावलं होतं बांबू ट्री, तर ते पण मस्त वाढले. तर त्याच्यावरती सुद्धा खूप जास्त धूळ बसलेली होती. म्हणजे खूप वेळा असं होतं, की नजर जाते, पण असं वाटतं राहू दे नंतर आल्यानंतर करीन. आल्यानंतर म्हटलं, की पुन्हा मग ते स्वयंपाक, तोच थकवा मग होत नाही. तर त्याच्यामुळे मग आता हे सुद्धा मस्त असे क्लीन करून घेतले. खूप छान ग्रोथ आली मनी प्लांटला. तर मनी प्लांट विषयी मला एक विचारायचं मी त्या दिवशी कोणाच्या तरी ब्लॉगमध्ये पाहिलं, की कमेंट होती, की मनी प्लांट लावायचा कसा? आणि त्याच कमेंटला दुसऱ्याने रिप्लाय दिलेला होता, की त्यात अवघड असं काही नाहीये. 2-3 दिवसांनी पाणी चेंज करायचं का? तर मी पाणी चेंज करत नाही. कारण मला असं वाटतं, की त्याच्याच मुळीचं पाणी त्याला वाढायला जास्त हेल्प होईल ना. तर त्या हिशोबाने तर मला नक्की सांगा जर कोणाला माहीत असेल तर. तर आता इथे नळ वगैरे घासून घेतले. त्याच्यानंतर सर्व किचन वाटा तर पहिलाच क्लीन करून घेतला होता. आणि असं छोट्या-मोठ्या मस्त चेंजेस आहेत, की जे मी घरामध्ये केलेले आहेत. मी खरं सांगते YouTubeमुळं भले मला तेवढं सक्सेस भेटो अगर ना भेटो, पण बऱ्याचशा गोष्टी आहेत, की असं वाटतं छान-छान कराव्यात. आणि मी शेअर सुद्धा केलेले, की मी कोणाचे ब्लॉग्स पाहून या सर्व गोष्टी शिकले. मस्त वाटतं. तर इथं हा कोपरा आहे ना असा मस्त सजवलेला आहे. जे आर्टिफिशियल मनी प्लांट आहे, तर तो सुद्धा खिडकीला बॉर्डर म्हणून लावलेला आहे. त्याच्यानंतर बाहेरची क्लिनिंग करायला आले. दररोजचं क्लिनिंग करत असताना ना वरचेवर ह्या काचा दिसल्या तरी नॉर्मली फरशी पुसली नाही पुसली असं होतं पटापट पुसून घ्यायचं. तेवढं डीप क्लिनिंग होत नाही. तर मग जेव्हा मग असा वेळ असेल समजा एखाद्या दिवशी जाणं नाही झालं तर होतं. नाहीतर मग अशा प्रकारे ह्या घरातल्या मला टाईम द्यावा लागतो. तर मी कालच्यालाच तुम्हाला सांगितलं, की ह्या सोफ्यांवरती जे कव्हर होते, तर ते मी भिजायला घातले होते. तर ते सुद्धा धुवून झाले, तर ते सुद्धा घालून घ्यायचे होते. त्यासाठी वरचेवर नॉर्मली घरातल्या चादर हातरून टाकले होते, जेणेकरून सोफे खराब व्हायला नको. आणि त्यातल्या त्यात आमच्या घरामध्ये इतकी जास्त धूळ येते ना, तर बाहेरचं काम सुद्धा चालू झालेले. मी ज्या दिवशी म्हटले, की कंपाऊंड वगैरे करायचंय, तर ते पण चालू झालेले. तर मग धूळ जास्तच प्रमाणात येते, म्हणून मी ते कव्हर टाकलेले नाही. म्हटले काम एकदा आवरलं तर उद्याच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी शेअर करेल. म्हणजे जो नेक्स्ट ब्लॉग येईल ना, तर त्याच्यामध्ये की कशाप्रकारे केलेलं आहे कंपाऊंडचं किंवा काय झालेलं आहे. म्हणजे एकंदरीत सर्व काढून घेतले. फक्त आता बांधकाम चालू करायचंय. तर असं तर आता इथे सर्व कचरा वगैरे काढून घेतला आणि तुम्ही दिसत असेल, की बाहेर ते दिसतात. तर त्यांची सुद्धा मला खूप जास्त हेल्प होते सध्या. आता ती कशासाठी तर पुढे जाऊन सांगते. पुन्हा असं येईल, की मिस्टर काही काम करत नाही का? तर त्यांच्या कामाविषयी मी बराच वेळा तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. फक्त माझी मदत करणं हे एकमेव काम नाही. त्यांचं स्वतःचं असं सुद्धा पर्सनल काम आहे. पण ते सांभाळून मला
जेव्हा वेळ भेटेल तेव्हा हेल्प करतात. ॲक्च्युलीमध्ये मी एडिटिंगसाठी मला एवढं होत नव्हता ना वेळ, तर मी एक मुलगा ठेवला होता पण एडिटिंगसाठी. पण मला हवं तसं काम भेटत नव्हतं. आणि दुसरी गोष्ट अशी की मिस्टर म्हटले तसंही माझ्याकडे मोकळा वेळ असतो, तर त्यामध्ये मी तुला मदत करू शकते. तेव्हा म्हटले की चला घरातूनच हेल्प होती, तर कशाला आपले पैसेसुद्धा वाचतील आणि त्यांनाही सुद्धा आवड निर्माण होईल. तर असं तर आता छान असे सोफे वगैरे क्लीन करून घेतले. म्हणजे काय असतं की बाकीची आपण कितीही कामं केली बाहेरची, तरी पण आपल्याला घरातल्या कामांपासून सुट्टी नसते. आणि ही जी एक्स्ट्राची कामं असतात तर ती करावीच लागतात. नाहीतर ते पुन्हा मग दिवसेंदिवस खराब होत जातात. म्हणून आठवड्यातला हा एक दिवस मी असा राखीव ठेवलेला आहे की त्या दिवशी मला हे सर्व क्लीन करावं लागतं. आणि आता इथे दिसत असेल की मी सकाळीच भांडी घासत असताना ना ह्यातले काही डब्बे जे होते मोकळे भेटलेले, तर ते सुद्धा काढून घेतले होते. दुसरं असं काही फ्रीज साफ करायचं होतं, आठवडे बाजाराची भाजी आणायची असते. तसं तर आमची फ्रायडे मार्केटला असते, पण कधी-कधी आता वेळ भेटला नाही ना, मग असं भाजी राहते, की जसं या आठवड्यामध्ये मला पॉसिबलच झालं नाही भाजी आणायला जाणं, तर ती सुद्धा आणायची होती. आणि हे सर्व क्लीन झाल्यानंतर मस्त फरशी पुसून घेतली. त्या टाईममध्ये मी मोबाईल चार्जिंगला लावला होता. सगळं वॉशरूम वगैरे क्लीन केलं, कारण मला टॉयलेटचे व्हिडिओ जास्त घ्यायला आवडत नाही, त्यामुळे ते दाखवलं नाही. आणि हा जो क्लिप खूप वेळ सकाळी शोधला होता, तर तो आताशी मला फायनली सापडला होता. तर आता टायमिंग झालाय, वाजले 3 करेक्ट. 12 वाजल्यापासून तर 3 वाजेपर्यंत माझं जे साफसफाईची कामं होती ती सर्व झाली. घरातलं क्लिनिंग झालं. त्यानंतर वॉशरूम वगैरे साफ केले आणि आता इथून पुढे थोडंसं जेवण वगैरे करणार, रेस्ट करणार. कारण एक रविवारचा असा एक दिवस असतो की त्या दिवशी थोडासा रिलॅक्स आराम भेटतो. कारण आरवीचं टेन्शन नसतं. आरवी स्कूलमध्ये जाते आणि जरी त्या टाईमवरती आराम करायचं म्हटलं ना, तर एक डोक्यामध्ये विचार असतो की ती येईल, मग तिला पुन्हा घ्यावं लागणार. मग आल्यानंतर चेंज, तिला भरवावं लागणार. तसं आजच्या दिवशी काही टेन्शन नसतं. त्यामुळं ह्या टाईममध्ये 3 ते जवळ-जवळ 5 वाजेपर्यंत फुल रेस्ट करते आणि त्याच्या पुढे मग जर वेळ भेटला, तर मग मी पुढची कामं करते. म्हणजे मग माझी पर्सनल कामं असतात. आता घरातली सर्व साफ-सफाई झाली, झाड-झपट जे काही असते, तर ते सर्व कंप्लीट करून घेतली आहे मी. बाकीची सर्व किचन वगैरे क्लिनिंग होती, तर सर्व करून घेतली. आणि जेव्हा वेळ भेटेल तेव्हा वरचेवर थोडं-थोडं चाललेलंच असतं. पण 7 दिवसांमध्ये म्हणजे रविवार सोडून एरवी हा टाईम भेटत नाही. त्यामुळे शक्यतो रविवारच निवडते. आणि त्यातल्या त्यातमध्ये मग छोटी-मोठी एडिटिंग असतात. जसं की मधला थोडासा 1 तास भेटला, त्याच्यामध्ये मला एक Instagramची प्रमोशन व्हिडिओ द्यायची होती. तर ती पण पटकन शूट केली, लगेच एडिट करून सुद्धा दिली. तर ते एक काम पटकन करून घेतलं आणि अशी माझं चाललेलं असतं रविवारचं माझं सर्व कामं मॅनेज. आणि जे बाहेरची एडिटिंग असते, जे मार्केटिंगचे काम आहे, तर त्याची एडिटिंग मी करत नाही. मी फक्त माझे Instagram आणि त्याच्यानंतर YouTubeचे जे ब्लॉग्स असतात, तर त्याचीच एडिटिंग करते. आणि बाकी जे एडिटिंग असतात, तर इकडे हे करतात, हे बघा. तर म्हणजे जे मी व्हिडिओज करते, तर त्यांची मला मदत होते. दाखव जरा 1 मिनिटं. बाहेरचे जे व्हिडिओज असतात, तर त्यांनी सुद्धा आवडीने शिकून घेतलं आता एडिटिंग वगैरे करणं. त्यामुळे ती एक मला हेल्प झाली आहे. हे बघा, हे व्हिडिओ अजून पोस्ट झालेले नाही. Instagramवर होईल तेव्हाच येईल लक्षामध्ये. तर हे असे एडिटिंग असते ना बाहेरची, तर ह्याच्यामध्ये त्यांची मदत होती मला. त्यामुळे तो भार कमी झालेला आहे. पण तरी पण माझं पर्सनल Instagram, घरातली कामं आणि YouTubeचे ब्लॉग्स. आता मला गॅप कुठे घ्यायला भेटतो, तर तो ब्लॉग्समध्ये. कारण तुम्ही पाहिले माझे ब्लॉग्स जे असतात, तर रेग्युलर येत नाही. तर तेच रिझन आहे. एक तर म्हणजे पहिलं म्हणजे मला शूट घ्यायला वेळ भेटत नाही. दुसरं असं की कंटेंट काय द्यावा त्याच्यासाठी तेवढा विचार करायला टाईम नसतो. आणि तिसरी गोष्ट म्हणजे असं की स्टोरेज फुल झालं की मग मला तेवढा स्पेसच भेटत नाही शूट करण्यासाठी. तर ह्या 2-3 रिझनमुळं तर मग मी गॅप कुठे घेते, फक्त ब्लॉग्स शूटवरती. पण बाकी जी कामं आहेत की जी थांबण्यासारखी नाही, ती मला करावीच लागतात. तर आता इथून पुढे होते माझ्या पर्सनल जी कामं, थोडासा आराम करणार, रेस्ट करणार आणि त्याच्यानंतर मग जी पुढची कामं आहेत, तर त्याला सुरुवात करणार. जसे की मला माझा ब्लाऊज वगैरे स्टिच करायला द्यायचे असतात किंवा आठवड्याभरामध्ये ते कपडे वगैरे, साड्या वगैरे वेअर करते, तर ते सुद्धा व्यवस्थित ठेवून द्यायचे असतात. तर चला आता जेवण करते आणि थोडा वेळ आराम करते. दुपारच्या जेवणानंतर 3-3:30 वाजता मस्त आरवीला झोपवली आणि म्हटले थोडासा रेस्ट करावा, म्हणजे थोडंसं पुढच्या कामाला तरतरी येईल. तर त्याच्यासाठी पण झोप काही लागलीच नाही मलाच. कारण त्याचं असं की पुढे जो कामाचा डोंगर दिसत होता ना, तर डोक्यामध्ये फिरत होतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भाजी नव्हती आणलेली. कारण संपूर्ण एक टोमॅटो सुद्धा घरामध्ये शिल्लक नव्हता किंवा एक मिरची सुद्धा शिल्लक नव्हती. तर इथे थोडा वेळ मोबाईलमध्ये टाइमपास केला
आणि शेवटी उठले आणि इतकी मान जास्त अवघडल्यासारखे झालते ना, हे मानेचे काय झाले काय माहिती, कंटिन्यू मला त्याचं आता चालूच आहे. तर थोडंसं तोंडावरती पाणी मारते म्हटले आणि त्याच्यानंतर मग पुढची कामं आवरते. तर आता हे थोडासा वेळ भेटला ना, तर त्यामध्ये मी माझं म्हणजे ब्लाऊज वगैरे स्टिच करायचे असतं किंवा काय, तर ते माझ्या डोक्यामध्ये होतं की जाऊन येऊ म्हणून. आणि नाहीतर मग जसं की मी म्हटले की माझ्या साड्या वगैरे प्रेस करायच्या असतात, तर मग मी त्या करून ठेवते. मला साड्यांचं काही काम नव्हतं कारण मी ह्यावेळेस बाहेरच दिल्या, खूप कंटाळा येतो घरी, तर त्याच्यासाठी इथे बघा आता बाहेर आले, वातावरण एकदम थंड झालं होतं. इथेही झाडं सगळी एक साईडला आणून ठेवली जेणेकरून झाडांवरती भिंतीचं जास्त पडायला वगैरे नको, तर त्याच्यासाठी तर एका कोपऱ्यात इथे सर्व लावली. वातावरण थोडं थंड झालं होतं, तर त्यामुळे थोडीशी थंडी वाजल्यासारखं वाटत होतं. तर म्हटले चला आता घरामध्ये जरा स्वयंपाकाचं सुद्धा बघावं. तर इथे पाहिलं, कोथिंबीर आणली होती मी कालच्याला आणि ती इतकी जास्त पिवळी झालते ना, म्हणजे नॉर्मलच अर्धी गड्डी घेऊन आली होते 10-20 रुपयाची. तर ती म्हटले साफ करून ठेवते आणि झाड झुडून काढते, म्हणजे संध्याकाळच्या टाइमच्या अगोदर, जेणेकरून मग मला संध्याकाळी जास्त उशीर व्हायला नको. कारण स्वयंपाक लवकर झाला ना, मग लवकर झोपलं ना, मग लवकर उठते. तर आता इथे आले होते साडी पाहण्यासाठी, की जसं म्हटले जवळजवळ 2 आठवडे झाले की माझ्या डोक्यामध्ये ही साडीचा ब्लाऊज द्यायचा आहे मला शिवण्यासाठी, पण ते वेळच भेटत नाही. आज उद्या करून असा टाइम निघून जातोय माझा. तर त्याच्यामुळे फायनली म्हटले आज देऊनच टाकते. तर त्याच्या पहिले ते केस विंचरून घेतले. आता ते सुद्धा शॉपवरती गेले होते. बाकीचे सर्व जणांचा आराम झालेला होता. आरवीला मात्र थोडंसं झोपूनच ठेवलं, नाहीतर म्हटले ते उठले ना पुन्हा मागे लागते आणि त्यामध्ये बराचसा टाइम निघून जातो. कुठं बाहेर जाताना ती मागे यायचं म्हटलं की असं होतं गोंधळ सर्व. तर इथं बघा ही साडी एकदम सुंदर आहे, त्याच्यावरती वर्क आहे ऑर्गेन्झा पॅटर्न, पण आता ती बरेच दिवस ठेवून असल्यामुळे ना त्यातील थोडीशी इस्त्रीची गरज आहे असं मला वाटायला लागली होतं. तर मी तर बघत होते कशी वाटते किंवा काय. तर साडी तर छानच आहे, पण जशी मी म्हटले की राहून गेली होती, म्हटले चला पटकन ते सुद्धा देऊन येते. तर असं माझ्या कामाचं असतं नियोजन आणि असा जातो माझा रविवारचा संपूर्ण दिवस. एकदम बिझी पण आरामदायी पण, कारण आराम हा तेवढाच महत्त्वाचा आहे. कारण मला तर आराम नसेल ना तर मला काही सुचत नाही, एकदम कंटिन्यू मी काम करू शकत नाही. कारण आपल्याला जर फ्रेश राहायचं असेल आणि पुढच्या कामासाठी तेवढं प्रिपेअर व्हायचं असेल ना, तर आराम हा घेतलाच पाहिजे. नुसतं कंटिन्यू काम करणं हे मला तरी पटत नाही आणि मी करत पण नाही. ही छान अशी साडी, तर हिचा ब्लाऊज द्यायला जायचं आहे मला आता. त्यानंतर भाजी आणायची म्हटले तर जवळूनच जाऊन थोडी थोडी भाजी घेऊन येईल. 4-5 दिवस जाईल अशी, कारण आता मार्केटला जायला टाइम नाही. त्यानंतर संध्याकाळच्या कामामध्ये मला किराणा चेक करायचा आहे की किराणा काय राहिले, कारण किराणा सुद्धा अजून भरला नाही, जवळजवळ आता 7-8 तारीख झाली तरी. तर त्याच्यामुळे ते एक काम आहे माझ्यावरती अजून सुद्धा. आरवी झोपलेली आहे, तर तोपर्यंत म्हणजे पटकन जाते भाजी घेऊन येते. त्यानंतर भाजी आणायला गेल्यानंतर हा ब्लाऊज शिवायला टाकते. तर आता पुढे जाऊन सांगेल जसे जसे दिवस जातील ना, तर एक छोटासा फंक्शन आहे, म्हणजे मीच अरेंज केलेला आहे, पण लगेच अजून काही कन्फर्म नाहीये किंवा अजून त्याची पूर्वतयारी झालेली नाही, तर त्याच्यामुळं तुमच्यासोबत तो लगेच मी शेअर करू शकणार नाही. पण जसे जसे दिवस जातील ना, तर तसं तुमच्यासोबत मी ते शेअर करेल. तर त्याच्यासाठी म्हटलं ॲटलिस्ट साडी पहिल्यापासूनच आहे, फक्त ह्या 1 वर्षामध्ये ब्लाऊज नाही घेतला मी शिवून त्याचा. तर त्याच्यामुळे म्हटले की हा जशी होती तर त्याचा ब्लाऊज सुद्धा मी छान असा स्टिच करून घेते. तर तुमच्यासोबत ते शेअर करेलच. आणि दुसरा असा की फंक्शन सुद्धा खूप छान असणार आहे, जो मी डोक्यामध्ये ठेवलेला आहे, म्हणजे अशी खूप इच्छा होती माझी. तर त्याच्यासाठी त्यामुळे चॅनलला कनेक्ट राहा, म्हणजे जर तुम्ही नवीन असाल ना तर मग तुम्हाला समजेल की काय. आणि दुसरं असं की किराणा आता चेक करते तिकडनं जाऊन आल्यानंतर, तोपर्यंत आरवी उठेल. मग आरवी उठल्यानंतर मग पुन्हा तिचं फ्रेश करणं, तिला नाश्ता बनवणं, मग संध्याकाळचा स्वयंपाक, ह्या सर्व चाललेलंच असतं. त्यात आज रविवार म्हटल्यावरती नॉनव्हेज येणार. तर असं, तर ह्या सर्व गोष्टी अशा हँडल करते, म्हणजे घर, माझे बाहेरचे व्हिडिओ, त्यानंतर घरातले व्हिडिओ, ह्या सर्व गोष्टी असं मॅनेज होते. थोडीशी धावपळ होते, पण धावपळ करण्याशिवाय पर्याय नाही. म्हणजे आता कष्ट करायचं वय आहे माझं, असं आहे की कष्ट करायच्या वयात कष्ट करायचे आणि आराम करायच्या वयात आराम करायचा. तर मी असं ठरवलेलं आहे की ह्या एजपर्यंत भरपूर काम करायचं, भरपूर कष्ट करायचे, आणि जेव्हा आता एक टाइम येईल ना तर तेव्हा रिलॅक्स घ्यायचा. आणि आता आहे टाइम, तर त्याच्यामुळं तर असं सर्व गोष्टी मी मॅनेज करते. दुसरं असं की तुम्हाला अजून कशा रिलेटेड माझे व्हिडिओ पाहायला आवडेल, तर नक्की कमेंटमध्ये सांगा. तुम्ही कमेंट केलं ना का मग मला थोड्या आयडिया येतात की बाबा कशा रिलेटेड तुम्हाला माझे व्हिडिओ पाहायला आवडतील. दुसरं असं की माझ्याविषयी काय जाणून घ्यायचंय, युट्यूब रिलेटेड काय जाणून घ्यायचंय, किंवा
असं मी काय सांगितल्याने तुम्हाला हेल्प होईल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. म्हणजे मी तसं तुमच्यासोबत ब्लॉग शेअर करत जाईल आणि तुम्हाला त्याचा थोडाफार जरी फायदा झाला ना तर मग मला छानच वाटेल. तर चलो बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा. तोपर्यंत बाय बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि लवकरात लवकर मी नेक्स्ट ब्लॉग घेऊन येण्याचा प्रयत्न करेल. जेवढं मला पॉसिबल होईल तर तेवढं. चलो बाय.